जय हिंद फ्रेंड्स. चला सुरुवात करूयात. खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे, पण आपण याच्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूयात. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाची उत्पादन हे कोकणामध्ये होतं. ठीक आहे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकवला जात नाही, तर हे विधान बरोबर आहे. भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते, हे पण विधान बरोबर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये महाराष्ट्राच्या नंतर आंध्र प्रदेश, कर्नाटका, तमिळनाडू, उत्तर प्रदेश यांचा पण समावेश होतो. महाराष्ट्रात खरीप पिकाचे सर्वात कमी क्षेत्र अकोला, वाशिम जिल्ह्यात आहे, तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आता खरीप पिकं कोणकोणते असतात? खरीप पिकांनाच काय म्हणतो आपण? मान्सून क्रॉप्स. ठीक आहे. जे जून जुलैमध्ये काय करतात? याला लावायला सुरुवात करतात आणि हार्वेस्ट केव्हा करतात? सप्टेंबर मध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल कोणकोणते आहे त्याच्यात? तांदूळ, त्यानंतर मक्का, मिलेट्स, आपला ऊस, त्यानंतर रागी, सोयाबीन. ठीक आहे. आता वीट, आपल्याला गव्हाबद्दल विचारलं होतं ना यांनी. गहू एक रब्बी पीक आहे. ठीक आहे. रब्बी पीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? ठीक आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते. 2001 मध्ये 42.4% होते. ओके मित्रांनो, पॉज करून आन्सर कमेंट बॉक्स मध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. ओके, तर बघा याच्यामध्ये हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 करोड आणि देशाच्या 9.28% पॉप्युलेशन ही कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र 2 नंबरला आहे. पहिल्या नंबरला आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. आता 45.2% नागरी भागात आहेत आणि 54.8% हे ग्रामीण भागात आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. हेमेटाइट, सिडेराइट, मॅग्नेराइट आणि लिमोनाइट. बघा, हेमेटाइट मध्ये आहे 60 ते 65%, सिडेराइट मध्ये 10 ते 40%, मॅग्नेटाइट मध्ये 65 ते 70% आणि लिमोनाइट मध्ये आहे 35 ते 50%. ठीक आहे. तर उत्तर काय आलं मित्रांनो? आपलं सी, त्यानंतर ए, सी, ए, नंतर डी आणि बी. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नैसर्गिक सीमा आहे? ठीक आहे. बघा, गोदावरीचा उगमस्थान कुठे आहे? नाशिक, त्र्यंबकेश्वर, नाशिक मध्ये. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला. भीमा नदीचा उगम भीमाशंकर, जे पुण्याच्या जवळ आहे. ओके, आता हिंट दिलेली आहे. आता उत्तर सांगा मित्रांनो. बघा, पुण्याच्या जवळ भीमाशंकर आहे, तर नैसर्गिक काय असणार? सगळ्यात गोदावरी कृष्णापेक्षा आपण कोणत्या याला पर्यायाला जास्त जवळून पाहणार? तर ऑप्शन नंबर 2 ला. ओके, भीमा नदी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवा, कृष्णा नदी कुठून कुठून वाहते? महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि नंतर बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. ओके, आणि गोदावरी नदीच्या काठी कोणकोणते म्हणजे कोणकोणते शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहेत? तर नाशिक झालं,
त्यानंतर नगर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता गोदावरीवरती पुढे एक प्रश्न आहे, तिथे अजून डिस्कस करणार आहोत. खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात. उत्तर भारतात कमी तापमान असते. उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो. वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. तर बरोबर विधान कोणते? तर आता याच्यात एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, एक हिंट देतो, त्याच्यानंतर तुम्ही आन्सर काढा. जिथे कमी तापमान तिथं जास्त दाब. ओके. आणि जिथं जास्त दाब, सॉरी, जिथे कमी दाब तिथे जास्त तापमान. ठीक आहे. पॉज करून आन्सर देण्याचा ट्राय करा एकदा. आता बघा, उत्तर भारतात काय म्हणतात, कमी तापमान आहे. हवेचा दाब उत्तरेकडे कमी आहे. आता आपण काय म्हणलं, कमी तापमान असल्यावर जास्त दाब. मग ए आणि सी सोबत येणार आहेत का? ए आणि सी सोबत नाही येणार. ए आणि सी कटलं, ऑप्शन ए कटलं. ए आणि सी, ऑप्शन 2 पण कटलं. आता राहिले 3 आणि 4. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ए, बी आणि डी हे विधान बरोबर आहे. आता उत्तर भारतात उच्च दाब कशामुळे आहे? तर बघा, उत्तर भारतामध्ये काय आहे? हिमालय आपला हिमालय. आणि हिमालयाकडून काय, सेंट्रल एशियाकडून हिमालयाकडे हाय प्रेशर एरिया येतात. ठीक आहे. आणि तेच पुढे कंटिन्यू जातात. त्याच्यामुळे उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. हा, आणि हे वारे जमिनीकडून समुद्राकडे जातात, त्यालाच काय, हे कोणता फिनॉमिना आहे? रिट्रेटिंग मान्सून. ठीक आहे. परतीचा मान्सून ज्याला आपण म्हणतो. आणि तो कुठे कुठे पाऊस टाकतो मित्रांनो सर्वात जास्त, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ओके. ऑक्टोबर हीट एक प्रकारचा एक टाईप आहे त्याच्यामध्येच. आता बघा, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? डोलामाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये ना पहिले लक्षात घ्या, डोलामाइट आहे काय? डोलामाइट म्हणजे काय असतं? एखादा चुनखडक आहे ना, चुनखडक, चुनखडकामध्ये 10% पेक्षा जास्त मॅग्नेशियम असल्यावर जे बनतं त्याला डोलोमाइट म्हणतात. डोलोमाइट असं म्हणतात. ठीक आहे. तर डोलोमाइट महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, किंवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये डोलोमाइट आढळतं असा प्रश्न विचारला तर रत्नागिरी, त्यानंतर नागपूर, यवतमाळ, पुन्हा चंद्रपूर. ओके. डोलामाइट हे आपल्याला सेडिमेंटरी रॉक, सेडिमेंटरी रॉक मध्ये पाहायला मिळतं, किंवा डोलोमाइट हे सेडिमेंटरी रॉक मध्ये मिळतं. आता डोलोमाइट झालं. कडप्पा प्रणाली पण सेडिमेंटरी रॉक मध्येच आपल्याला सापडतं. आणि ही कडप्पा प्रणाली आहे ना, ही केव्हा बनलेली आहे असं विचारल्यावर लक्षात ठेवा, ही लोअर प्लेझोइक पिरियड मध्ये बनलेली आहे. लोअर प्लेझोइक पिरियड मध्ये बनलेले आहे. आता ह्या कडप्पा प्रणालीमध्ये लाईमस्टोन, पुन्हा सँडस्टोन, सिलिका, त्यानंतर स्लेट हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कडप्पा प्रणाली आहे? यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ठीक आहे. तर तो झाला. त्यानंतर धारवार प्रणाली. धारवार प्रणाली ही सर्वात जुनी आहे.
आणि ही मेटामॉर्फिक खडकाने बनलेली आहे. इथे सर्वात जास्त आयर्न ओर पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या धारवाड याच्यामध्ये. त्यानंतर लक्षात ठेवा अरवलीमध्ये, त्यानंतर छोटा नागपूर, त्यानंतर मेघालया आणि तामिळनाडूमध्ये आपल्याला लाईमस्टोन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ओके, तर याचं ए विधान बरोबर आहे, बी विधान चुकीचं आहे. चुनखडी खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीमध्ये नाही आढळत. ओके, म्हणजे महाराष्ट्रात आढळतं पण ह्या धारवाड प्रणालीमध्ये नाहीये. ठीक आहे, तर इथे हा थोडा ट्रॅप आहे बाकीचा. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हरणे येथे आहे. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर पण म्हणतात. तर उत्तर आहे बी विधान बरोबर आहे. तर याच्यात एक लक्षात ठेवा, सेंट्रल प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूशन, ओके, जे प्लांटेशन क्रॉप वरती रिसर्च करण्याचं काम करतात हे इन्स्टिट्यूट, याचं हेडक्वार्टर आहे कासारगोड, केरला. ओके, 1970 मध्ये याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा. ओके, आपल्याला एरिया वाईज लावायला सांगितले त्यांनी. मग पहिले विहीर. ओके, विहीरच्या नंतर काय आहे तुम्ही सांगा आता? सरकारी कालवे, त्यानंतर तलाव आणि शेवटी येतं खाजगी कालवे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळांच्या संचयाचा क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावायला सांगितले आपल्याला. गाळाचा संचय, तर ॲलोवियल डिपॉझिट हे भागर, तराई, खादर आणि त्याच्यानंतर काय येतं? डेल्टा प्लेन्स. ठीक आहे, असा क्रमांक आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. पुढचा प्रश्न आहे मालवण, ओके सॉरी, योग्य विधान कोणते? मालवण जवळील खादेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. एलिफंटा लेणी ओंदेरी बेटावर आढळते. तर बघा, मालवण जवळील खांदेरी बेटावरती नाही हे, तर हे खुर्ते बेटावरती आहे. आणि ह्या सिंधुदुर्ग येथील जे किल्ला आहे त्याचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये केले आहे. आणि जो आर्किटेक्चर आहे ना, म्हणजे त्यावेळेसचा जो इंजिनियर कोण आहे, तर त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुरकर. ओके, आणि एलिफंटा केव यांनाच अजून काय म्हणतात? घारापुरी. ओके, घारापुरी, जे मुंबई हार्बर पशी लोकेटेड आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. दोन्ही विधान चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण उन्हाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात तापमान जास्त आहे, उन्हाळ्यात हवामान विषम असते, आणि ऑप्शन 4 आहे बाष्पीभवन कमी करण्याकरता. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, कॉमन सेन्सचा प्रश्न होता, कारण की जेवढे जास्त पाणी असणार तेवढं जास्त काय होणार? बाष्पीभवन होणार. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्या कारणाने काय होणार? तिथे बाष्पीभवन कमी करण्यासाठी पतझड होते तिथे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणतात कारण गोदावरीला दक्षिण गंगा असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, जिचा उगम स्थान नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होतो. महाराष्ट्रामधून फ्लो होत होत ती नंतर बे ऑफ बेंगॉल मध्ये जाऊन विलीन होते. तिच्या महत्वाच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? पेनगंगा, इंद्रावती, प्राणहिता आणि मांजरा. ठीक आहे,
तर याला वृद्धगंगा म्हणण्याचं कारण आहे गोदावरी नदीचा विस्तृत आकार व विस्तारामुळे. ठीक आहे, विस्तारामुळे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. पुढील कोणते विधान योग्य आहे? सहस्त्रकुंड धबधबा हा वैनगंगा नदीवरती आहे आणि वणी हे गाव निरगुड नदीवरती वसलेलं आहे. तर बघा, सहस्त्रकुंड धबधबा हे वैनगंगा नाहीये, पैनगंगा नदीवरती आहे. ओके, पैनगंगा एकदम जवळचा ट्रॅप एक्झामिनरनं सेट केलाय. ए हे विधान चूक आहे, बी विधान बरोबर आहे. ओके, पैनगंगा नांदेड. ओके. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा क्रम लावा म्हणतात ते. उत्तरेकडून दक्षिणेकडील रत्नागिरी जिल्ह्यातील. ठीक आहे, टफ प्रश्न आहे. सावित्री, भारजा, जोग आणि वैशिष्ट्य. आता एक लक्षात ठेवा, जर आपल्याला त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे घाट कोणकोणते आहेत ते लावा सांगितले तर लक्षात ठेवा, हाल, त्यानंतर कुंभर्ली, अंबा आणि अंबोली. ठीक आहे, हा ऍक्च्युली प्रश्न एका PYQ मध्ये होता, आपल्यासाठी पण इम्पॉर्टंट. नेक्स्ट प्रश्न. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण तेथे स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे. स्त्रियांना जन्मदर पुरुषापेक्षा अधिक आहे. त्या जिल्ह्यात पुरुषांचे स्थलांतर केले आहे. या जिल्ह्यामध्ये पुरुषांच्या मृत्यू दर स्त्रियांपेक्षा जास्त आहे. ओके, आपल्याला माहित आहे की लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया असतात त्या. तर मुख्य कारण आहे आपल्याला या जिल्ह्यातील पुरुषांनी काय केलंय, स्थलांतर केलेलं आहे. ओके, आता रत्नागिरीमध्ये 1123 स्त्रियांमागे 1000 पुरुष आहेत. ओके, आणि इथली साक्षरता दर आहे 82.43%. सॉरी, हे रत्नागिरीचं सांगितलं मी, ते सिंधुदुर्गकडे बाण दाखवला. आता सिंधुदुर्गचं लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग मध्ये 1037 सॉरी स्त्रियांमागे 1000 पुरुष आहेत. आणि इथलं लिटरसी रेट किती आहे, साक्षरता दर आहे 85.56%. ओके, 85%. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, UNDP च्या 2013च्या अहवालानुसार HDI इंडेक्स विचारलाय. आपण 2024च्या अहवालानुसार पाहूयात HDI इंडेक्स. तर HDI इंडेक्स मध्ये भारताचं स्कोर आलत 0.644 आणि क्रमांक होता 134 आउट ऑफ 193. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, जो लाईफ एक्सपेक्टन्सी होता ना, आधी होता 67.2, तो वाढून झालाय 67.7. ओके, 7 इयर पर्यंतचा. ओके, लाईफ एक्सपेक्टन्सी विचारलं तर लक्षात ठेवा तो. ओके, योग्य विधान कोणतं आहे? भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग. देशाच्या निर्यात मिळवणुकीच्या सुमारे 11% मिळवणूक ही उद्योगातून होते. आता बघा, दुसरा विचारलाय आपल्याला, दुसरा आहे कापड उद्योग आणि सर्वात मोठा आहे आपली शेती. ओके, ऍग्रिकल्चर. आता हा STI 2014चा पेपर आहे, त्याच्यामध्ये हे 11% बरोबर होतं, पण 2024च्या डेटानुसार हे वाढून 15% झालेलं आहे. ठीक आहे, 15% झालेलं आहे. त्याच्यामुळं हा डेटा अपडेट करून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्टे काय आहेत? माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास 100 पेक्षा खाली आणणे,
सार्वत्रिक लसीकरण, बालमृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20 पेक्षा खाली आणणे. ठीक आहे. आपण एमपीएससीच्या सिरीज मध्ये खूप वेळेस हा प्रश्न डिस्कस केलेला आहे. आता बघा 2000 चं उद्दिष्ट काय काय आहे? आधी उद्दिष्ट लक्षात ठेवा. माता मृत्यू दर प्रति लाख दरास 100 पेक्षा कमी खाली आणणे, सार्वत्रिक लसीकरण, बालमृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20 पेक्षा खाली नाही तर ते होतं 30. ओके, 30 पर 1000 लाईव्ह बर्थ. त्यानंतर मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट किती? 100 पेक्षा कमी पर लाख, ते झालं. व्हॅक्सिनेशन इन्क्रीज करणं, सार्वत्रिक लसीकरण. पुन्हा स्त्रियांना लग्न उशिरा करण्यासाठी काय करणं? प्रोत्साहित करणं. म्हणजे 18च्या आधी तर करायचंच नाही आणि 20च्या नंतर करण्यासाठी, म्हणजे 20 वयोगटाच्या नंतर स्त्रियांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं ह्या 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं एक उद्दिष्ट होतं. त्यानंतर 100% काय असणार? 100% क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल्स डिलिव्हरी आणि 80% ही हॉस्पिटलमधून म्हणजेच इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हायला पाहिजे, असं त्यांचं उद्दिष्ट एक होतं. महत्वाचं आहे एक, 14 वयोगटापर्यंत फ्री आणि मॅन्डेटरी शिक्षण पाहिजे. कोणाला? सर्व चिल्ड्रन्सला. ठीक आहे. आणि 100% रेकॉर्ड्स पाहिजेत आपल्याला. कशाचे? जन्माचे, त्यानंतर मॅरेजेसचे, प्रेग्नन्सीचे. हे काही उद्दिष्ट होते 2000च्या लोकसंख्या धोरणाचे. पुढचा प्रश्न, उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम 1966 मध्ये सुरू करण्यात आला. तर उच्च उत्पादक प्रजाती कार्यक्रम हा फक्त गहू आणि तांदूळ या पुरताच मर्यादित होता. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए बरोबर आहे. पण याच्यामध्ये फक्त गहू आणि तांदूळच नव्हतं, तर त्याचबरोबर होतं ज्वारी, ओके, बाजरी, मक्का. ठीक आहे. यांचा पण समावेश होता त्याच्यामध्ये, ज्वारी, बाजरी, मक्का. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केल्या जातात. एम नरसिंहम हे ग्रामीण बँक विषयी कार्यक्रम ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, ए आणि बी. आता लक्षात ठेवा, पहिली ग्रामीण बँक कुठं स्थापना झालेली होती? तर तिचं नाव आहे प्रथमा ग्रामीण बँक. जी पहिली रिजनल रुरल बँक होती, RRB होती, जिची स्थापना 1975 मध्ये उत्तर प्रदेश मधील मोरादाबाद इथे झालेली होती. ओके, मोरादाबाद इथे झालेली होती. आता ही जी कमिटी होती ना, जिचे हेड होते एम नरसिम्हा, यांनी रिकमेंड केलं RRB इस्टॅब्लिश करण्याचं. ठीक आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँका इस्टॅब्लिश करण्याचं कोणी सांगितलं होतं? कोणत्या कमिटीने सांगितलं होतं? तर नरसिम्हा कमिटी रुरल क्रेडिट. ठीक आहे. जिचे हेड कोण आहेत? एम नरसिम्हा. पुढचा आता ठीक आहे मित्रांनो, बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आणि काही इम्प्रूव्हमेंट किंवा काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.